दोघांच्या भांडणं पकडापकडीमध्ये काय बुचकुऱ्या घेतल्याने कुठं नका हल्ल्याने एवढे असे वार होऊ शकतात का? म्हणजे परळी पोलिसांनी, तत्कालीन परळी पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी हे साक्षीदार जो मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला त्या साक्षीदाराचा, ते साक्षीदार पण फेक आणि ती घटना पण फेक दाखवली ना की महादेव हत्या प्रकरणात जे काय आम्ही आवाज उठवला होता सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना थोडं यश आहे. सरकार पण ह्या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेत आहे. तसंच परवा दिवशी महादेव मुंडे हत्याकांडमधले जे काही शासकीय व पोलिसांचे काही रिपोर्ट असतील, मेडिकल रिपोर्ट असतील, परवा दिवशी माझ्या हाती लागली होती. ते रिपोर्ट माझ्यावर हाती लागल्यानंतर मी ते सार्वजनिक केले, प्रसार माध्यमाला दिले. मी कोणतीही स्टंटबाजी न करता, पत्रकार परिषद न घेता, जसे माझ्या हाती हे PM रिपोर्ट, पंचनाम्याचे सर्व रिपोर्ट महादेव मुंडेंचे माझ्या हाती लागले, हे मी प्रामाणिकपणे प्रसार माध्यमाला लगेच दिले व सार्वजनिक केले. आता ह्या मेडिकल रिपोर्टमध्ये व ह्या पंचनाम्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर 15 ते 16 अति खोलवारपणे अमानुष पद्धतीने त्यांच्यावर मारहाण केलेली आहे. माणुसकीला काळीमा फासन अशा प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता PM रिपोर्ट मी सार्वजनिक केले. परवा दिवशी सर्व महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांना भेटले, सर्व जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. पण जनतेला एक सांगू इच्छितो, महादेव मुंडे यांची हत्या ही कशी झाली आपल्याला माहिती आहे. परळीतील घराघरात ही चर्चा आहे, परळीतल्या घराघरात लोकांना माहीत आहे. ज्यावेळेस 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे त्यांचं सर्व काम उरकून जेव्हा त्यांच्या घरी जात होते, घरी जात असताना वाल्मिक कराडच्या टोळीनी व वाल्मिक कराडच्या मुलांनी, ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड, गोटे गीते यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली, त्यांची रेखी केली, त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची हत्या केली. हत्या करताना असे त्यांनी महादेव मुंडेंना पाठलाग केला, लगेच गाठलं, जाग्यावर 4-5 वार केले, जाग्यावरच त्यांना मारलं, जाग्यावरच त्यांचा जीव गेला, असं नाहीये. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी हात जोडून सांगतो, ही हत्या अतिशय निर्गुणपणे व क्रूरपणे केलेली आहे. अमानुष पद्धतीने हत्या केलेली आहे. महादेव मुंडे यांची हत्या करत असताना यांनी महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं, गाठले, तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळलं, पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पहिल्यांदा वार केला. एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तलवारीने, काय जे हत्यार असतील त्याच्या, कट्टी म्हणा, ते म्हणा. पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते. रेंगळत असताना, कारण पाय जखमी झाल्यावर चालता येईना, ते रेंगळत होते. रेंगळत असताना त्यांच्या पहिल्या गालावर वार केला, कारण ते वरडत होते. मग वरडणं, त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला. त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वासनलिका, जे अन्ननलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वासनलिका, ह्या तुटल्या. ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला. मी ह्या उल्लेख पण केला मासेचा तुकड्याचा. तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे. PM रिपोर्टमध्ये पण सांगितलेलं आहे. डीप अशी इंजुरी आहे, खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते, जलचं काहीतरी एखादा भाग गायब होतोय, काढण्यात येतोय. मी कोणतंही खोटं बोललेलं नाहीये. हे पहा, महादेव मुंडे, स्वर्गवासी महादेव मुंडे यांचा फोटो आहे. या फोटोमध्ये धडधडी दिसत आहे की त्यांच्या नरड्यावर, त्यांच्या मानेवर, नरड्यावर किती प्रकारे डीपपणे खोले. बघा, फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला? हे फोटो पाहू शकतात आपण. आज हे फोटो सार्वजनिक करत आहोत. हे त्यांच्या नरड्याचं मांस इथलचं मिसिंग आहे. नंतर त्यांच्या नरड्यावर वार केल्यानंतर ते तरी जीव थोडा राहिला होता, त्यांच्या पुन्हा मानेवर वार केले, पुन्हा त्यांच्या छातीवर, पोटावर मुक्का मार दिला. असं 22 ते 20 मिनिटं महादेव मुंडे यांच्या देहाची तर विटंबना केलीच, पण त्यांचा अर्धा जीव असताना पण त्या आरोप्यांनी, वाल्मिक कराडच्या टोळींनी, वाल्मिक कराडच्या पोरांनी, श्री कराड, वाल्मिक कराडचा पोरगा, मला तर अशी माहिती भेटली, परळीमधून लोक ऑफ रेकॉर्ड सांगतात, रडतात, भेटून येऊन आम्हाला सांगतात की अशी घटना घडलेली आहे. ह्याच्यामध्ये ते रेंगळत असताना त्यांच्यावर वार करत होते. हे श्री कराड, गोट्या गीते, बाकीचे आरोपी सगळे हे जीवाचं भीक मागत होते. हा पुढचा फोटो बघा. हे बघा, गालावर वार केलाय महादेव मुंडेंच्या, का तर ते वरडत होते. त्यांचं वरडणं बंद व्हायना, आवाज बंद व्हायना महादेव मुंडेंचा. हे पहा, तर नरड्यावर वार केले. आणि नरड्यावर पहा ना, एवढं मांस हे होतं का नरड्यावरचं? आपल्या शरीरावरचं एवढं मांस एका एखाद्या वारनी गायब होऊ शकतं का?
आपण बघतोच ना, आपल्याला पण कधी कधी पायाला जखम होते, टाके इथं टाकी घालण्यासारखं तरी आहे का? समजा त्यांना जीव वाचला असता तर टाकी तरी घेऊ शकले असते का? म्हणजे किती अमानुष पद्धतीने, किती बेकार पद्धतीने ही 20 महिन्यापूर्वी महादेव मुंडेंची हत्या केली. हे मी त्यावेळेसच पहिल्याच पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये त्यांचं मांस तोडून नेलेलं आहे. तोडून नेलेलं म्हणजे डीप जखम होती आणि पीएम रिपोर्ट मध्ये पण उल्लेख आहे की ते जखम डीप आहे आणि 15 ते 16 वार सांगितलेले आहेत पीएम रिपोर्ट मध्ये, पण 21 वार आहेत पूर्ण. त्यांच्या पायावर पण, बोटावर पण त्यांचे असे अंगठापार तोडाचा राहिला होता, अंगठ्यावर पण वार केलेले होते. तर बरेच लोक म्हणतात बाळा बांगरला एवढं कसं माहितीये? अरे बाळा बांगरला लोक सांगतात ना, ही जी घटना घडत होती, महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं, ते रेंगळत चालले, रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते, माझा लेकर बाळा असते काय, मला जगू द्या, असं करू नका, काय कारण आहे? फक्त वाल्मिक कार्डन त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून निगो हाट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात. हे बघा, पुन्हा मानेवर मागोवार केले. अहो, जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरडा गळा चिरलाय सगळ्या बाजूने. हे पहा, मग हे बघा, मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत, पण पुढे किती मोठ्या झालेल्या आहेत. ह्या ज्या पुढे जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या, ह्यांच्या ह्या किती पुढे आहेत, किती मोठ्या आहेत पहा ना तुम्ही. म्हणजे याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस त्यांचं मांस नेण्यात आलं. फक्त आमचं मायबाप जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे या आणि सरकारने महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं. आज आमची भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी आरोप्यांची नावं घेतलेले आहेत. वाल्मिक कराड, गोट्या गीते, श्री कराड, वाल्मिक कराडचे पोरं, ह्यांना सर्वांनी ह्यांना सोडू नये जनतेने पण आणि सरकारने पण ह्यांचं व गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यावर तातडीने अजून लक्ष घालून ह्याच्यामध्ये लवकर ते आरोपी अटक करण्यात यावेत. अजून एक सांगतो, काल एसआयटी नेमण्यात आलेली आहे, पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी नेमलेली आहे, ही एसआयटी मध्ये IPS अधिकारी पाहिजे. ही एसआयटी मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको, कारण IPS पण प्रौढ अधिकारी पाहिजे, एकदम चांगला अधिकारी पाहिजे, त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर जे IPS अधिकारी महादेव मुंडे कोणाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेने व प्रसार माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. ते इथून बदली करून गेले असते, पण त्यांनी पण मागच्या 6 महिन्यात कोणताही तपास केला नव्हता. त्यांचे आणि कुणाचे कसे संबंध होते, वाल्मिक कराडचे त्या अधिकाऱ्याचे काय संबंध होते, मला जास्त आता बोलायला लावू नका, वेळ आल्यावर मी नक्कीच बोलन. पण एवढं नक्की सांगन की महादेव मुंडे यांची हत्या फार अमानुष पद्धतीने झालेली असेल. हे बघा, त्यांची तिथं तहसील ग्राउंड 2023-21 ऑक्टोबर रोजी तहसील ग्राउंड समोर रस्त्याला संध्याकाळी हत्या झाल्यानंतर पुन्हा त्यांची डेड बॉडी अशा प्रकारे अज्ञातस्थळी जाऊन ग्राउंड मध्ये असं शेतात जंगलात टाकण्यात आली. आणि दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की ही हत्या झाली महादेव मुंडेच्या एवढ्या अमुष प्रकरणी. अहो, हे तत्कालीन परळी पोलीस हे पण कदाचित ह्यामध्ये सहभागी असते ना, 100% सांगतो. कारण ही जी हत्या झाली ना महादेव मुंडेंची, ही हत्या घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्याला हटकूत होते, चला निघा इथून, काय काम आहेत. म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहित आहेत ना, त्यांचे पण पुढच्या पत्रकार परिषदेत नाव घेतो, परळीचे, बीड जिल्ह्यातले वगैरे. पण पुन्हा एकदा विनंती आहे बाबा, एवढ्या अमानुष पद्धतीने हत्या झालेली आहे. आपण फोटो पाहिलेला आहे, ते फोटो सार्वजनिक करणार आहोत आम्ही, पण हात जोडून पुन्हा विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि रस्त्यावर सगळ्यांनी उतरावा. हा जर महादेव मुंडे कुटुंबाला न्याय नाही भेटला तर नक्की बीड जिल्ह्यामध्ये अराजकता उफळणार आहे, अराजकता घराघरामध्ये जाणार आहे, लोकशाही राहणार नाही, एवढं सांगतो. आणि ही जी वाल्यावादी विचारसरणी आहे ती मनुष्यांना, बीड जिल्ह्यातल्या सार्वजनिक लोकांना जगू देणार नाही जर आपण ह्या महादेव मुंडे म्हणजे आरोपींना जर तात्काळ अटक केली नाही तर. आणि 25 तारखेचा पण रस्ता रोको जे महादेव मुंडे कुटुंबाने, त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या गावकऱ्यांनी, त्यांच्या ज्ञानेश्वरीताईचं सासर माहेर यांनी सर्वांनी मिळून परळी तालुक्यात लोकांनी निवेदन दिलं. 25 तारखेचा रस्ता रोको परळी येथे होणार आहे, त्यासाठी पण आपल्यांनी सहभागी व्हावे एवढी विनंती करतो. मात्र एकूण हा सगळा प्रकार घडल्यानंतर ज्या पद्धतीने फोटो समोर आले, पोलिसांनी जागेवरचा पंचनामा पण केला होता, पण हे फोटो एवढ्या दिवसानंतर उशिरा समोर का आले? आणि विशेष पंचनामा जसं तुम्ही म्हटले पीएम रिपोर्ट एवढ्या दिवस माध्यमांच्या समोर आला नाही किंवा एवढ्या दिवस कुणाकडे मिळाला नाही, नेमका एवढा हा रिपोर्ट येण्यासाठी उशीर का झाला आणि नेमका जाणीवपूर्वक कोण याच्यामध्ये हे करत होता? वाल्मिक कराड तरी जेलमध्ये असले तरीही त्याचे अजून लागेबंदे असणारे, त्याचे लाभार्थी असणारे, त्यांनी
सिस्टम मधले असलेले अधिकारी अजूनही त्या काय म्हणतात त्याला शासकीय प्रशासनामध्ये कार्य करत आहेत, शासकीय यंत्रणेमध्ये आहेत, हे मी ठामपणे सांगतो. SP साहेबांना पण पोलीस अधीक्षक साहेबाला हे जे मिसगाईड करतात, पोलीस अधीक्षक साहेब फार छान आहेत, कावत साहेब त्यांचं कार्य छान आहे, पण त्यांना मिसगाईड जे करतात ना, हे सगळे वाल्मिक कराडनी आणलेले आसपासचे लोक आहेत. एक उदाहरण दिलं फक्त मी. पण तुम्ही म्हणतात ते ना की आज फोटो का बाहेर आले? अहो फोटो एवढे दिवस होते, पण हे फोटो पुढे मांडणार कोण? मीडियाला पण, प्रसार माध्यमाला पण कुणीतरी येऊन पत्रकार परिषद घेऊन एक्सप्लेन करणं, सांगणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे हे फोटो आज त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच दिवसांनी भेटले. हे जे काय PM शासकीय अहवाल रिपोर्ट होते, हे होते काही जणांपाशी, पण ते पण अधिकारी द्यायची हिंमत करत नव्हते. आणि कुटुंबाला भेटले तरी कुटुंब ह्याच्या आधी बोललं ना. आमच्या ज्ञानेश्वरीताईंनी 6 महिन्यापूर्वी याच्यावर आवाज उठवला होता, बाकीच्या लोकप्रतिनिधींनी पण आवाज उठवला होता. पण जे बाळा बांगर जेवढ्या डीप मध्ये प्रामाणिकपणे गेला, तेवढं बाकीच्यांनी म्हणजे प्रयत्न केले, पण ह्या प्रकरणाला थोडं यश आलं नाही. पण ठीक आहे, आपण सगळ्यांनी हातात घेतलं, समाजसेवकांनी, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्याला यश आलं. पण अजून पण बऱ्याच माहिती बाहेर येणार आहेत. मात्र ज्या पद्धतीने वार केलेले आहेत ते वार एका छोट्या कुठल्या शस्त्राची वाटत नाही. ज्या पद्धतीने 20-20 mm पर्यंतचे त्याच्यामध्ये वार दाखवले जातात, त्याचे डीपनेस सुद्धा खूप मोठे आहे, खोलवर गेलेले घाव आहेत. ते कुठल्या शस्त्राने केलं असू शकतं, किंवा या संदर्भात त्या पोलिसांकडे नोंद आहे कोणत्या शस्त्राने हे केलं, काय केलं? हे चांगले म्हणजे आता सांगणं म्हणजे वाल्मिक कराडचे हे चांगल्या ज्या भारतामध्ये टोळ्या होत्या, त्या गँगस्टर, त्या गँग डॉनशी संबंध होते, हे काय परळीमधून घेतलेले हत्यारे नाहीयेत. हे हत्यारं सर्व बाहेर राज्यातून वगैरे आलेले हत्यारे आहेत. हे परळीमधले बारकाल्या पोरांना पण माहिती आहे हत्यारे कुठून आलेले आहेत, काय केलेले आहेत, वाल्मिक कराडच्या कशा टोळ्या होत्या, काय होत्या. त्याच्यामुळे साहजिक आहे, माझ्यापेक्षा जे काय आता SIT नेमलेली आहे, ती SIT ह्याचा उचित तपास करील. आणि कुठून काय हत्यारे आणलेत, कुणी हत्यारे दिलेत, ह्याच्यात कुणाचे लागेबंद होते, हे नक्कीच उघड होणार आहे. यामध्ये नेमकी आता काय मागणी करणार आहात? की ज्ञानेश्वर मुंडे यांनी देखील मागणी केली की वाल्मिक कराड यांना PCR घेतला पाहिजे, त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत त्यांना पण अटक केली पाहिजे, त्यांचा पण PCR घेतला पाहिजे. तुमची नेमकी कशी मागणी असणार आहे? 25 तारखेच्या अगोदर प्रशासनानं काय करणं अपेक्षित आहे? आता जवळपास 2 वर्ष उलटून जात आहे. प्रशासनही पहिल्यांदा तर गोट्या गीते ह्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे. गोट्या गीते का असा समय लाजन लागून गेला का? डॉन एखादा तो मोठा आंतरराष्ट्रीय डॉन, ते कुठे पण भेटन ना आपल्याला. भेटायचं म्हटल्यावर, शोधायचं म्हणल्यावर, पोलिस अशी मन आहे जुनी, जर पोलिसांनी आरोपीला शोधायचं म्हणल्यावर पाताळातून शोधून आणतात, तर गोट्या गीतेला आणू शकतात. पण ह्याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचंच काही इच्छा नाहीये का ते हिंमत करीनात, असं लक्षात येई नाही कशामुळे. आणि गोट्या गीतेला अटक केल्यानंतर वाल्मिक कराडच्या पोरांना आणि वाल्मिक कराडला MCR मधून त्याची PCR ची मागणी कोर्टाकडे करून त्याला तपासासाठी घेतलं पाहिजे वाल्मिक कराडला, आणि ते घ्यावंच लागणार आहे. जनदान आंदोलन उभा राहणार आहे. तुम्ही अजून एक म्हणलात की तुमची मागणी काय असणार आहे. माझी अजून एक विनंती आहे गृहमंत्र्यांना. त्या दिवशी गृहमंत्री साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी एक उल्लेख केला लक्षवेधीमध्ये आपल्या राज्याच्या सभागृहामध्ये, की तिथं घटनास्थळी एक साक्षीदार होता. त्यांनी दूरवरून त्या साक्षीदारांनी पाहिलं होतं की म्हणजे जे कागदावर लिहिलेलं होतं किंवा कागदावर आलेलं आहे ती माहिती गृहमंत्र्यांनी सांगली. त्यांचं बरोबर आहे, त्यांचं अचूक नाही. पण ह्याच्यात चूक अशी आहे की जे 1 to 1 दोघं जण महादेव मुंडे सोबत आणि त्याच्या एक सहकार्यासोबत त्याचे भांडणं चालू होते आणि ते दुरून एका महिलेने पाहिले होतं, असं तत्कालीन पोलिसांनी एक साक्षीदार माझ्या माहितीस तो फेक केलेला आहे, ते खोटं आहे. तर 1 to 1 भांडणामध्ये अशा पद्धतीने कुणी एवढं हत्या होऊ शकते का? दोघांच्या भांडणं पकडापकडीमध्ये काय बुचकुऱ्या घेतल्याने, कुठं नखा आणल्याने एवढे असे वार होऊ शकतात का? म्हणजे तत्कालीन परळी पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी ते साक्षीदार जो मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला त्या साक्षीदाराचा, तो साक्षीदार पण फेक, आणि ती घटना पण फेक दाखवली ना, की महादेव मुंडे सोबत 1 to 1 म्हणजे समोरासमोर एकाचे भांडणं चालू होते. समोरासमोर भांडणं झाल्यावर असे वार होतात का? एवढ्या अमनुष्य पद्धतीने एवढ्या निर्गुण हत्या होती का? नाहीच. ह्याचा अर्थ परळी पोलिसांनी त्यावेळेस महादेव मुंडे यांच्या हत्याऱ्यांना वापरायला, म्हणजे हत्याऱ्यांना व आरोप्यांना वाचविण्यासाठी पूर्ण वाल्मिक कराडचं ऐकून अभय दिलेला आहे.